पदाधिकाऱ्यांना पोलीस पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, प्रत्येकानं आपापल्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, त्या ठिकाणी उमेदवाराची तयारी करा. साहेबांनी स्पष्ट आदेश दिलेले, बीजेपी बरोबर आपल्याला युती करायची नाही हे डोक्यात ठेवा. नाही म्हणतोय, जशा प्रोटोकॉल प्रमाणे जसा आदेश येईल त्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत तो संवाद साधला जाईल. आदेशाप्रमाणे आपल्याला जिल्ह्यामध्ये काम करायचं आहे. प्रोटोकॉल प्रमाणे भविष्यात काम केलं पाहिजे. गावोगावी शाखा उद्घाटन झाली पाहिजे. काही महिलांच्या शाखा असतील. तरुणांची संख्या पक्षामध्ये जास्त प्रमाणात वाढली पाहिजे. आपण पाहतो 58 वर्षानंतर रिटायरमेंट होतो, बरोबर ना सर? राजकारणात रिटायरमेंट हा विषय नसतो, कारण तुम्ही रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा तुम्ही जो वेळ देता हा अतिशय महत्वाचा असतो. आपला कार्यकर्ता एवढं सांगेल की काम करताना जिल्ह्यामध्ये काम करून आपण तुम्ही आमच्या बोलवण्याचे विचारच करू नका. तुमची आम्हाला गरज आहे. तुमच्या लाभावं आम्हाला. या तुमचा जो अनुभव आहे, तुम्ही जे जिल्ह्यामध्ये एवढं योगदान दिलेलं आहे, तुम्ही वेळोवेळी मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे. आपण सर्वांनी एकत्रित येऊन एक स्ट्रॉंगपणे आणि चांगल्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. मी सर्वांना या ठिकाणी जाहीर सांगेन, मित्रांनो, मी पणा जगाच्या मार्केटमध्ये कुठे विकला जातो का सांगा? मी पणा मार्केटमध्ये विकला जातो. पण जो मी पणा देशाच्या जगाच्या मार्केटमध्ये त्या मी पणाला झिरो किंमत, किती झिरो किंमत, तो मी पणा काही लोक आपण बरोबर तो विनाकारण सांभाळतो आपण. मी मोठा सोडून द्या ना तुम्ही. जगाच्या मार्केटमध्ये त्या मी पणा फक्त गोल शून्य, तो मी पणा एकदा सोडा. तुमच्या आमच्या समन्वय ठेवा. प्रत्येक कार्यकर्त्याला सांगेल, कुठलीही अडचण असेल, कुठलाही विषय असेल, स्पष्टपणे कधीही बोला. वेळेचे बंधन नाही तुम्हाला. तुमच्या चांगल्या कामाला माझं कायम स्वरूपी प्रोत्साहन राहील, कायम स्वरूप. कारण जो कार्यकर्ता चांगलं काम करतो त्याला शाबासकी दिलं, ते आपलं काम आहे. कुठल्याही अडचणी असेल. परवा एक किस्सा सांगतो. परवा फोनमध्ये असाच किस्सा झाला. मी शिवमध्ये राहतो, तिथून 15-20 किलोमीटर पुणे जिल्ह्यात हद्द चालू होती. एका कार्यकर्त्याला, आपल्या दलित समाजाच्या कार्यकर्ते, एक PSI अनिल चव्हाण नावाचा PSI, त्या PSIनं अमानुषपणे बोलावून त्याला मारहाणी केली. आणि त्या मारहाणीमुळे त्या कार्यकर्त्यानं, त्या मुलांमध्ये 18 वर्षाचा मुलगा, त्यांनी घरात जाऊन फाशी घेतली. दुर्दैव पुणे जिल्हा माझ्यापासून जवळ आहे. मला जेव्हा रात्री ती बातमी कळाली तेव्हा मी क्षणाचा विलंब न लावता मी त्या ठिकाणी पोहोचलो. त्या PSIला अटक करा ही मागणी आम्ही जोमाने केली. या प्रकरणामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांचं मला अतिशय चांगलं मार्गदर्शन लाभलं. त्यांनी ज्या ज्या सूचना केल्या त्या सूचनेप्रमाणे मी पुढे काम करत गेलो आणि त्यामुळे त्या चव्हाण PSI वर गुन्हा दाखल झाला. ताकद आहे बाळासाहेब आंबेडकर साहेबांची. साहेबांचा आदेश, साहेबांच्या सूचना त्या ठिकाणी मी फॉलो करत गेलो. त्या ठिकाणी त्या PSI वर गुन्हा दाखल झाला. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. अॅट्रॉसिटी ऍक्ट अनुसार सुद्धा गुन्हा दाखल झाला. ही ताकद आहे वंचित. आपल्याला सीमा आहेत का काम करायला कुठल्या? जसं पोलीस स्टेशनला बाबा वडूज पोलीस स्टेशनची हद्द ठरलेली, कोरेगावची ठरलेली, तिथे लिहिलं असतं ना रस्त्यामध्ये वडूज पोलीस स्टेशनची हद्द समाप्त.
खटाव पोलीस स्टेशनची हद्द सोडून आपल्या पदाधिकाऱ्यांना सीमा आहेत का कुठल्या काम करायला? काय का जिथं अन्याय होत तिथं आपण म्हणणार आहे का की माझी हद्द नाही, तालुक्यात बदलला म्हणणार आहे का आपण? म्हणणार आहे का सांगा मग. या परत विनंती करतो की जिथं जिथं जिल्हाभर जिथं जिथं असं काय अनुचित प्रकार घडेल त्या ठिकाणं वंचितच्या पदाधिकाऱ्यानं त्या ठिकाणी प्रथम पोचलं पाहिजे. सांगितलं डोक्यात काढून टाका, तिथं पोचा. तत्पूर्वी सांगतो की अशा घटना घडू नयेत म्हणून काही कार्यकर्ते वगैरे नेत्यांकडे अशा तक्रारी आपण नसतात, परंतु जाणीवपूर्वक आपण त्याकडे लक्ष देत नाही. परंतु अशा काय छोट्या मोठ्या ज्या तक्रारी येत असतात या सुद्धा तक्रारीकडे आपण गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येक पदाधिकाऱ्यानं तालुक्यामध्ये जे पदाधिकारी आहेत त्यांच्या विस्तार मुलाखती घेऊन तात्काळ त्यांच्या निवडी केल्या जातील. प्रत्येकाला मला वाटतं 5 तालुका असतील त्यांना आपले यादी तयार करा आणि प्रत्येक गावामध्ये आता मी बऱ्यापैकी पाहिलं की बाबा वेगवेगळे प्रवाह आहेत की मला प्रवाह नको, कुठलेच 2-2 प्रवाह चालले, प्रवाह नको. अजून सांगतो मला कामच करायचं, मला पद म्हणून मिळवायचं नाही, मला काम करायचं, मला जिल्ह्यामध्ये काम करायचं. माझ्याकडून हा असं होणार नाही. मला कार्यकर्त्यांची गरज आहे. मला म्हणण्यापेक्षा आपल्याकडे स्वाभिमानी कार्यकर्त्याची गरज आहे. आणि जेव्हा स्वाभिमानी कार्यकर्ते आपण एका विषयाने एकत्र येऊ तेव्हा वाटत नाही भविष्यामध्ये काय आपल्याला अडचणी असतात. जिल्हा परिषद पंचायत समितीची तयारी करा. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ताकदीनं कशा लढवता येतील या दृष्टिकोनातून तुम्ही काय व्हायचं संघटन का वाढत नव्हतं. तो जो समाज जो गट त्या नेत्यावर जो विश्वास ठेवत होता तो नेता दुसरीकडे भीक मागत होता. आणि म्हणून आपण जी म्हणतो लोक का जमत नाही, कार्यकर्ते का जमत नाही, असे नेते बाजूला काढले पाहिजे आणि सक्षमपणे एकत्र येऊ. कार्यकर्ता फक्त पदाला कार्यकर्ता नकोय. नुसतं पद हे विजिटिंग कार्ड काढलं, आपण वर्षी सांगतो विजिटिंग कार्ड काढलं, विजिटिंग कार्ड दिलं, फिरवणारा कार्यकर्ता नको. ज्याला खरंच काम करायचं अशी पदाधिकारी बाहेर काढा. भाऊ तुमचा गोरेगाव तालुका आहे बरोबर, तुम्ही असा कार्यकर्ता बाहेर काढा की त्या कार्यकर्त्याने सर्वसमावेशक भूमिका घेऊन त्यानं पक्ष वाढवला पाहिजे, त्यानं पूर्ण तालुक्यामध्ये शाखेचं काम केलं पाहिजे. पदाधिकारी निवडताना प्रत्येक तालुक्याचे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असे 4 भाग करा. 4 भागातून 4 उपाध्यक्ष पद द्या, मध्यवर्ती ठिकाणी सचिव पद द्या. आपल्याला हे सांगतो एवढ्यासाठी की बऱ्यापैकी तालुका होऊन हे सांगतो.